तारीख होती 13 ऑगस्ट 2025। छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी नदी पात्रात एक मृतदेह वाहत आला होता। मृतदेहाची ओळख पटत नव्हती, पण त्याच्या हातावर सचिन आणि मानेवर भक्ती नावाचा टॅटू होता। हा मृतदेह नजरेस पडताच पोलिसांना घटनास्थळी बोलवण्यात आलं होतं। जेव्हा पोलिसांचं तपास पथक तिथे पोहोचलं तेव्हा त्यांनी मृतदेहाची बारकाईने पाहणी केली। मृतदेहाच्या गळ्याला धारदार हत्यारानं कापलेलं होतं। हा मृतदेह पैठणच्या बाजूने वाहत आल्याचा अंदाज घेत पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ठाण्यांमधल्या हरवलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू केली। तपासात समोर आलं की मृतदेहाची ओळख हर्सुलच्या एका व्यक्तीशी जुळते आणि मंडळी ती व्यक्ती होती सचिन पुंडलिक अवताडे। जेव्हा पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला तेव्हा एक भयंकर हत्याकांड समोर आलं, ज्याने अख्खं संभाजीनगर हादरलंय। आता ही घटना काय आहे, सचिनचा इतका निर्घुण खून कुणी आणि का केला, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। मंडळी, हर्सुल परिसरात राहणारा 32 वर्षीय सचिन अवताडेचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता आणि सोबतच तो छावा संघटनेचा पदाधिकारी देखील होता। 4 वर्षांपूर्वी त्याची ओळख झाली होती 33 वर्षीय भारती दुबे हिच्याशी। दोघेही 4 वर्षांपासून अशोक वाघ यांनी स्थापन केलेल्या छावा संघटनेत काम करत होते। ती राज्य महिला प्रदेशाध्यक्ष तर सचिन शहराध्यक्ष होता। संघटनेतल्या कामातून झालेल्या ओळखीतून हळूहळू जवळीक वाढली आणि अखेर या दोघांच्या नात्याचं रूपांतर प्रेमात झालं। दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके गुंतले होते की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतंय याकडे त्यांनी फारसं लक्षच दिलं नाही। कारण सचिन आणि भारतीचं हे काही पहिलं प्रेम नव्हतं। सचिन विवाहित होता आणि भक्ती अवताडे ही त्याची बायको असून दोघांनाही एक मुलगी देखील आहे। तर भारती सुद्धा विवाहित असून काही दिवसांपूर्वीच तिचा घटस्फोट झाला होता। विवाहित असूनही सचिन आणि भारती प्रेमात अखंड बुडाले होते। भारती पतीपासून विभक्त एकटीच कॅनॉट प्लेस मध्ये राहते। त्या फ्लॅटवर सचिनची सतत ये जा असायची आणि आता 4 वर्षांनंतर भारतीला सचिन सोबत लग्न करायचं होतं। पण विवाहित असल्यामुळे सचिन लग्नाला नकार देत होता, तर दुसरीकडे सचिनला भारतीवर संशय होता की तिचे अजूनही काही पुरुषांसोबत संबंध आहेत। त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे। पण एक दिवस त्यांचे हे वाद इतके टोकाला जातील याची कुणाला तसूभरही कल्पना नव्हती। तारीख होती 31 जुलै 2025। सचिन अवताडे आणि भारती दुबे जालन्यातल्या एका लग्नासाठी एकत्र निघाले होते। दोघेही भारतीच्या कारमधून जालन्याला पोहोचले, लग्न समारंभात थोडा वेळ थांबले आणि मग रात्री उशिरा पुन्हा छत्रपती संभाजीनगरला परतले। परतीच्या प्रवासात त्यांनी दारू खरेदी केली आणि ते दोघं थेट भारतीच्या फ्लॅटवर गेले। दारू पार्टी सुरू झाली आणि त्यात सामील झाला भारतीचा मामे भाऊ दुर्गेश मदन तिवारी। दुर्गेश एका औषध कंपनीत कामाला होता। थोड्या वेळाने भारतीनं तिचा अजून एक मित्र अफरोज यालाही बोलवण्यात आलं। हा अफरोज वाहन खरेदी विक्रीचं काम करत होता। दारू पित असताना सचिन आणि भारती यांच्यात वाद सुरू झाला। वाद इतका टोकाला गेला की भारती, तिचा मामेभाऊ दुर्गेश आणि मित्र अफरोज यांनी मिळून सचिनला बेदम मारहाण केली। हाणामारी वाढली आणि संतापाच्या भरात त्यांनी सचिनच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली। मंडळी, खून केल्यानंतर ते तिघे थांबले नाहीत। त्यांनी सचिनचा मृतदेह ताडपत्रीत गुंडाळला, मोठ्या पिशवीत त्याला कोंबलं आणि गाडीने तब्बल 55 किलोमीटरचा प्रवास करून ते पैठणला गेले। तिथं गोदावरी नदीच्या गढूळ पाण्यात सचिनचा मृतदेह फेकून देण्यात आला आणि त्या दिवसानंतर सचिनचं नखही कोणाला दिसलं नाही। दुसरीकडे सचिन गेल्या कित्येक दिवसांपासून बेपत्ता झाल्यामुळे त्याच्या कुटुंबातील लोक त्याचा शोध घेत होते। कुटुंबियांनी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती। सचिनचा शोध घेता घेता त्याचा भाऊ राहुल अवताडे हा सचिनचा मित्र प्रशांत महाजनकडे पोहोचला। चौकशीत प्रशांतनं सांगितलं की माझ्या डोळ्यादेखत शेवटचं मी सचिनला भारतीसोबत जालन्याला जाताना बघितलं होतं। आणि इथूनच मंडळी सगळ्याचा संशय थेट भारती दुबेवर केंद्रित झाला। दुसरीकडे घटनेच्या तब्बल 13 दिवसांनंतर अवताडे कुटुंब आणि पोलीस बेपत्ता असलेल्या सचिनचा शोध घेत असताना 13 ऑगस्ट 2025 रोजी शेगाव लगतच्या मुंगी गावाजवळील गोदावरी नदी पात्रात गावातल्या एका व्यक्तीला मृतदेह तरंगताना दिसला। मृतदेहाची अवस्था भीषण होती। गळ्याच्या उजव्या बाजूला कोरलेलं भक्ती नाव आणि हातावरचं सचिन हे टॅटू बघून मृतदेहाची ओळख पटली। तो दुसरा तिसरा कोणी नसून सचिन पुंडलिक अवताडे हाच होता। शरीरावर गंभीर वार असल्यामुळे ही हत्याच असल्याचं स्पष्ट झालं। तपासाच्या धाग्यात सचिनच्या मित्रांकडून भारती दुबेचं नाव पुढे आलं। पोलिसांनी लगेचच तिचा शोध सुरू केला। पण मंडळी, 31 जुलैच्या रात्रीनंतर भारती कधीच तिच्या फ्लॅटवर परतली नव्हती। अहिल्यानगर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता रात्री 1:30 ला तिघेही प्लास्टिक मध्ये मृतदेह घेऊन जाताना दिसले। पैठणच्या पुलावरून त्यांनी मृतदेह गोदावरीत फेकला। 13 दिवसांनंतर मृतदेह 14 किलोमीटर वरील मुंगी गावातील पात्रापर्यंत वाहत आला होता। दरम्यान भारतीनं आपले सगळे मोबाईल बंद केले होते।
अहिल्यानगर गुन्हे शाखेने 80हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. अफरोजला पकडण्यासाठी ठिकठिकाणी सापळे लावले, पण तो हाती लागत नव्हता. 4 दिवसांपूर्वी तो चिखलठाण्याच्या वाहन बाजारात गेल्याचं समजताच पोलीस पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली, मात्र तो सापडला नाही. या सगळ्यांच्या शोधात पथकाने 80 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्याच दरम्यान भारतीनं एका मित्राला फोन केला. तो कॉल पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरला. त्या एका क्रमांकावरून ट्रेसिंग करून पोलीस पथक साखरखेड्यात पोहोचलं आणि नातेवाईकाच्या शेतातून भारती दुबे हिला ताब्यात घेण्यात आलं. अहिल्यानगर पोलिसांनी 4 दिवसात 2 आरोपींना बेड्या ठोकल्यात. अद्याप एक आरोपी पसार आहे. दुर्गेश तिवारी आणि भारती दुबेला अटक करण्यात आली आहे, तर अफरोज अजूनही पसार आहे. छावा संघटनेचा पदाधिकारी असलेला सचिन, त्याचं वैवाहिक आयुष्य, भारतीसोबतचं नातं आणि त्या नात्यातून निर्माण झालेला तणाव आणि त्या तणावातून झालेली त्याची निर्दयी हत्या. आज भारती दुबे आणि दुर्गेश तिवारी हे तुरुंगाच्या मागे आहेत, तर अफरोज अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडायचा आहे. मात्र या घटनेनं संपूर्ण संभाजीनगर हादरले. बाकी तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.